सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। महाविकास आघाडीच्या वतीनं आज युती सरकारला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या ठिकाणी हा जो कुंबडी चोर आहे नारायण राणे व त्याची जी पिल्लं आहे निलेश राणे व नितेश राणे या नालायकांना या ठिकाणी जोडे मारण्याचं आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या पुतळ्यामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार हा युती सरकारने केला आणि त्या युती सरकारची पाहणी करण्यासाठी महाविघाडीचे आघाडीचे नेते, शिवसेनेचे युवा नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे असतील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब असतील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वट्टीवार साहेब असतील, हे सगळे या ठिकाणी राजकोट किल्ल्या या ठिकाणी गेले असताना हा कुंबडी चोर नारायण राणे आणि त्याच्या ह्या पिल्लांनी त्या ठिकाणी हायदोस घातला आणि आदित्य साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्यांना अडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। मित्रहो, या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय आणि त्या ठिकाणी हे महाविकास आघाडीचे नेते भेट द्यायला जातात, पाहणी करायला जातात, मुद्दामून त्यांना घेरण्याचं काम 50-100 कार्यकर्ते गोळा करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांना अडवण्याचं काम या नालायक नारायण राणेंनी केले आणि म्हणून या नारायण राणेच्या आडून हे भारतीय जनता पार्टी असेल, हा मिंदे गद्दार मिंदे असतील, त्यांनी या महाराष्ट्राचा खेळखंडोबा केलाय आणि म्हणून यांचा सगळा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या नारायण राणेच्या थोबडावर खेटराने या कार्यकर्त्यांनी त्याला मारलेले आहे आणि मी परत एकदा अकोला तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा निषेध करतो आणि या युती सरकारचा निषेध करतो आणि ह्या युती सरकारने आणि या नापास झालेल्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मी मागणी या ठिकाणी करतो आणि अकोला तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीने मालवण राजकोट येथे जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी नवे त्या ठिकाणी ती घटना घडल्यानंतर जी काही वक्तव्य त्या ठिकाणी सन्माननीय नारायण राणे खासदार यांचे आले त्याचा निषेध करून त्यांना जोडो मारो आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आज अकोले महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सगळे जमलेले आहेत। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आपल्या महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे हिंदुत्वाचे कवच कुंडल आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्याची गरिमा काय असायला पाहिजे होती। त्या पुतळ्याचा तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर, तो पुतळा पडल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात 40 किलोमीटरनी वारा वाहत होता त्याच्यामुळे तो पडला असेल। अरे लाज वाटत नाही मुख्यमंत्र्यांना असे शब्द उच्चारायला? त्या ठिकाणी ज्यांची घरं आहेत, अरे आपण साधं घर जरी बांधलं तर 10-10, 20-20, 50-50 वर्ष टिकतं। छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे दैवत आहेत, आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत, तो पुतळा बांधताना सुद्धा तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे होती तुम्हाला कळत नाही। प्रशांत कदम म्हणून एक पत्रकार आहेत, त्यांनी असं सांगितलं की पुतळा बांधून झाल्यानंतर पुतळ्याच्या उद्घाटनाच्या 8 दिवस अगोदरच त्या पुतळ्याचा डावा हात तुटून पडला होता। ही इनसाइड स्टोरी त्या प्रशांत कदमांनी सांगितलेली आहे। एवढं मोठं शिल्प त्या ठिकाणी आमच्या दैवताचं बांधण्यात आलं आणि ते शिल्प बांधत असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, तो पुतळा कशा प्रकारे 50 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष जागेवरती सुस्थितीत राहील याची काळजी घेतली पाहिजे। आणि तो पुतळा बनवायला कोणाला दिला यांनी? तर त्यांच्या मुलाच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना। का दिला? तर त्यांचे जवळचे होते, त्यांना पैसे खायचे होते, भ्रष्टाचार करायचे होते। आणि तो हरामखोर जयदीप आपटे त्याच्या फेसबुकवर, ट्विटरवर आणि इन्स्टावरती काय सांगतोय की ते छत्रपती शिवाजी महाराजांची खून अफजल खान वधाच्या वेळेला लागली होती ती दाखवतोय। त्या हरामखोराला काय, त्या कुलकर्णी जो होता अफजल खानाचा वकील, ज्यांनी महाराजांवरती तलवार मारली होती, त्या कुलकर्ण्याचं मोठं करायचंय का? असल्या प्रकारच्या नीच वृत्तीच्या लोकांना यांनी कामं दिली, भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामध्ये हे नारायण राणे स्टेटमेंट काय करतायत? तर रात्रीतून तुम्हाला मारून टाकेल, काय मोगलाई माजली आहे काय?
नारायण राणेंना आम्ही अकोले तालुक्यात शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीने इशारा देतोय, आपण खासदार आहात, वयस्कर आहात, 70-75च्या पुढे गेलेले आहात, आपण सावधानीने बोलावं, आपल्या तोंडातनं काय शब्द येतात त्याची काळजी घ्यावी, अन्यथा आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिले जाणार नाही। नारायण राणेची मुलं सुद्धा काय स्टेटमेंट करतायत, आमचे पोलीस अधिकारी SP लेवलचे अधिकारी त्यांच्या अंगावर जातात, अरे तुरे करतायत। अरे गृहमंत्री आमचा शंड आहे का? गृहमंत्र्यांनी काय करायला पाहिजे? त्याच्या पोलिसांना अशा प्रकारे बोलल्यानंतर एक अक्षर नाही, एक अक्षर गृहमंत्री फडणवीस टरबुजीच्या हातात तोंडातनं आलेलं नाहीये। आया बहिणींची तुम्हाला आता दुसरा एक विषय छोटा बोलतो आणि मी थांबतो। या ठिकाणी आया बहिणींची यांनी 1500 रुपये द्यायचं सांगितलंय, नकोयच आमच्या आया बहिणींना 1500 रुपये, आमच्या आया बहिणींना संरक्षण पाहिजे, सुरक्षितता पाहिजे। त्या ठिकाणी 4 वर्षाच्या बालिकेवरती जो बदलापूरमध्ये प्रसंग घडला, त्यानंतर त्या मुलीची आई आणि वडील ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेले त्यांना 12 तास त्यांची FIR घेत नव्हते। काय FIR घेत नव्हते? कारण ती शाळा भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेल्या एका अधिकाऱ्याची पदाधिकाऱ्याची होती। अशा प्रकारे मोगलाई यांच्या माध्यमातून चालू आहे। 2014ला फडणवीस टरबुजा ज्या वेळेला CM झाला तेव्हापासून तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण खुनशी राजकारण झालेलं आहे आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे, रूढी परंपरा आहे, एक चांगलं राज्य म्हणून म्हणलं जातं, आज महाराष्ट्राची बदनामी होत आहे आणि UP बिहारच्या प्रमाणे आपल्या आज बदनामी होत आहे। आयाराम गायारामची संस्कृती चालली आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांच्या हातातून अपमान झालेला आहे, त्या पुतळ्याच्या माध्यमातून असेल किंवा कोश्यारीच्या माध्यमातून असेल, माझी आपल्या राज्याचे राज्यपाल यांना सगळ्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची महाराष्ट्रीयन जनता धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कसं विषारी राजकारण केलं जातंय, त्याचा एक परिणाम काल आपल्याला पाहायला मिळाला। महाराष्ट्रामध्ये राजकारणाची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जातं, त्याचा अर्थ सुसंस्कृतपणा, सभ्यपणा, माणसाचा सन्मान, आदर आणि एकूणाबद्दलचा रिस्पेक्ट ठेवणं हा त्याचा अर्थ आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये काल तुम्ही पाहिलंय नारायण राणेंची जी भाषा आहे, ही भाषा महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला ती पटणार नाही, ती मानवणार नाही, भावणार नाही अशी होती। कारण अशा प्रकारची भाषा आपल्या देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीमध्ये लोक मानत नाहीत। त्याच्यामध्ये गरिमा आहे, सुसंस्कृतपणाला काही किंमत आहे। सत्ता आणि विरोध हे दोन विचाराचे प्रवाह आपल्या लोकशाही प्रक्रियेत काम करतात। त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर प्रत्येक माणसाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण ते मत कसं असावं, एखाद्याला थेट घरात जाऊन मारण्याची धमकी देणं हा खरं तर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। अशा प्रकारची भाषा कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी भाषा आहे। म्हणून कायद्याचे जे रक्षक मुंबईमध्ये बसलेले आहेत त्यांनी याच्यामध्ये दखल देऊन खुद्द महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मोठे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या परिवाराला ज्या पद्धतीने धमकावण्यात आलंय, ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली आणि कोकणामध्ये जो पुतळा यांच्या नाकर्तेपणामुळे पडलाय, यांची टक्केवारी आणि यांनी जी दलाली त्याच्यामध्ये घेतलेली, ज्याचा परिणाम स्पष्टपणानं त्या ठिकाणी तो पुतळा पडण्यामध्ये आपल्याला दिसतोय। एखादा पुतळा निर्माण करत असताना मूळ 3 वर्षापर्यंत त्याचं सगळं ते व्यवस्थितपणे प्लॅनिंग होतं, परंतु हा 6 महिन्यातच पुतळा निर्माण केला। आणि हा पुतळा निर्माण करणारे कोण होते? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती होते। याचाच अर्थ स्वतःच्या जवळच्या माणसांना तो करायला दिला। मुख्यमंत्र्यांनी नैतिकदृष्ट्या ही जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी अस्मिता आहे ते आपली छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांच्या संदर्भातली तुमची भूमिका अशा पद्धतीची असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेकडून अपेक्षा करू नका। महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही। म्हणून महाविकास आघाडी अकोले तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आहोत आणि नारायण राणेंची जी भूमिका आहे अशा अतिरेकी विचारांना महाराष्ट्रात थारा मिळणार नाही, त्यांचा पण जाहीरपणाने आम्ही निषेध करतो, या निमित्तानं सांगतो। अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं कोंबडी चोर नारायण राणे आणि त्याची 2 ती पिलावळ यांना जोडो मारण्याचं आंदोलन या ठिकाणी अकोला शहरामध्ये करण्यात आलं। आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये राणे परिवार आणि त्यांची गुंडागर्दी ही संपूर्ण महाराष्ट्राला नवीन नाही, परंतु कालच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा
त्या ठिकाणी मालवणमध्ये पडला आणि त्यानंतर जे काही राजकारण सुरू झालं त्या अनुषंगाने राणे परिवाराने सातत्यानं ठाकरे परिवाराची बदनामी करणं, त्यांना विरोध करणं, नवे नवे तर जीवे मारण्याच्या धमक्या देणं असले प्रकार यांचे सुरू झालेले आहेत। त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं या तिघाही बापलेकांना चपलानी झोडण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर सुरू आहे आणि एखादा उत्सव जसा असतो तशा प्रकारचा उत्सव महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरून करत आहे। कारण या महाराष्ट्राला, या राज्यामधल्या या देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार हे चोरांचं सरकार आहे। यांनी पैसे खाण्यामध्ये वर्ल्ड, ज्याला आपण विश्वविक्रम म्हणतो, अशा प्रकारची भूमिका या चोरांनी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला। अरे महाराजांच्या ज्या दिवशी पुतळा पडला त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर होता। अरे शिंदे सरकार, अरे फडणवीस सरकार, 350 वर्ष झालेत ज्या महाराजांनी पाण्यामध्ये समुद्रामध्ये किल्ले बांधलेत, 84 किल्ले महाराष्ट्रात बांधलेत, त्यांच्या तटबंदी अजून तसेच आहेत। मुघलांनी त्या ठिकाणी तोफा दागल्या तरी या तटबंदीचे दगड उडाले नाहीत आणि वाऱ्याच्या वेगावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोजता, याचं पाप निश्चितपणे तुम्हाला फेडावं लागणार आहे। महाराष्ट्रातील तमाम सगळ्या मराठी माणसांना, बहुजनांना हा अपमान सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे। त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता, शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा या महायुतीतल्या सरकारच्या चिंधड्या उडवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, ही सांगण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे। महाराष्ट्र आज या देशामधला सगळ्यात सुंदर राज्य या पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलं होतं। ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची भूमी, ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे छत्रपती शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकरांची भूमी। पण आज मात्र ही महाराष्ट्राची भूमी गुन्हेगारांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते, गुंडांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते, बलात्कारांची भूमी म्हणून प्रसिद्ध होतात आणि भ्रष्टाचाराचा कळस बांधणाऱ्यांची भूमी म्हणून या महाराष्ट्राची ती बदनामी संपूर्ण देशभर करण्याचं पाप हे शिंदे सरकार आणि मिंदे सरकार करतायत। आणि म्हणून या निमित्तानं आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्राची जी पुरोगामी प्रतिमा आहे, महाराष्ट्राचा जो पुरोगामी विचार आहे तो जगावण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांपासून सगळ्या समविचार पक्षाचे नेते मंडळी आज महाराष्ट्रामध्ये अशा जातीवादी शक्तींना, अशा खंडकरी प्रवृत्तींना, अशा जुलमी राजवटीला उद्ध्वस्त करण्यासाठी आज रस्त्यावर उतरले आहेत। येणाऱ्या 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींचा, बदलापूरमध्ये झालेला बलात्कार असेल किंवा इकडे खाली झालेले महिलांवरचे अत्याचार असतील, साधू संतांवर झालेले अत्याचार असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खंडणीच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला, दबावाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या सीबीआय असेल, वेगवेगळ्या चौकशा असतील, ईडीच्या कारवाया असतील, या सगळ्या गोष्टींचा हिशोब महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळामध्ये लोकसभेचा रिझल्ट दिला तशाच प्रकारचा निकाल महाराष्ट्रातील जनता 2024च्या विधानसभेमध्ये दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा जाहीर निषेध करतो आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी निर्लज्जपणाचा कळस सोडून स्वाभिमानाने आपला राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काहीच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळील राजकोट किल्ल्यावर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, हा पुतळा अगदी वाऱ्याच्या वेगामध्ये त्या ठिकाणी पडला आणि शेकडो तुकडे या पुतळ्याचे त्या ठिकाणी झालेले सर्वांनीच बघितले असतील। या ठिकाणी सर्वांना एकच सांगायचंय, काही दिवसांपूर्वी या शासनानं लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ योजना आणला, परंतु या महाराष्ट्राचा आणि देशाचा आराध्य दैवत असलेले आमचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना होत असताना या सरकारचं मात्र या ठिकाणी लक्ष नाही। 24 वर्षीय तरुणाला त्या ठिकाणी या सरकारनं कंत्राट दिलं, तो संबंधित कंत्राटदार आणि हा पुतळा बनवणारा कारागीर या दोनही व्यक्तींना त्या ठिकाणी काम देत असताना या संपूर्ण प्रकरणाचं एस्टिमेट कशा पद्धतीने झालं, ज्या इंजिनियरनं हे एस्टिमेट केलं त्या इंजिनियरसह या संबंधित प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। खरं तर 67 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा एक अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभारला आणि हा पुतळा तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी त्या ठिकाणी
हा पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं. पंडित नेहरूंनी या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर 67 वर्ष या ठिकाणी झाली, परंतु तो पुतळा मात्र त्या ठिकाणी डौलानं त्या ठिकाणी उभा आहे. आणि अगदी 8 महिने 22 दिवसांमध्ये या सरकारनं जो पुतळा उभारला तो पुतळा त्याचे अनेक तुकडे त्या ठिकाणी झाले. या पुतळ्यामध्ये वापरण्यात आलेलं स्टील असेल, मेटल असेल, पंचधातू असेल, याची क्वालिटी काय होती, याचं क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून अवलोकन केलं गेलं का, यांची संपूर्ण जबाबदारी या सरकारची आहे. आणि खरं सांगितलं तर या मिंदे सरकारच्या माध्यमातून हे चित्र आपल्या समोर उभं आहे. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचं एक जातीवंत उदाहरण हे या घडलेल्या घटनेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. आमच्या आदित्य साहेबांनी या पुतळ्याचं त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी झालेला जो गोंधळ आहे, नारायण राणेंनी अगदी घरामध्ये रात्रीतून ठेचून मारू ही जी काही भूमिका घेतली, जे वक्तव्य केलं, या वक्तव्यावर या राज्याचे गृहमंत्री बोलतायत की नारायण राणेंची ती बोलण्याची स्टाईल आहे. ही काही बोलण्याची पद्धत झाली का? त्या ठिकाणी नितेश राणेंनी देखील आमच्या आदित्य साहेबांचा ताबा अडवण्याचं काम केलं. या संपूर्ण राणे परिवारावर त्या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी बळजबरी करून अरेरावीची भाषा करणाऱ्या नितेश राणेवर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे. या सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20 ते 50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसंच इतरही खरेदीवर 20 ते 50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही. या, पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजारतळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75 88 51 31 33.